गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आपलं चॅप्टर स्टार्ट चालू आहे की पॉलिमर्स आपण स्टडी करतो आहे. त्याच्यामध्ये आता नेक्स्ट टॉपिक स्टडी करायचं आहे आपल्याला, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. तर पॉलिमर्स वेगवेगळ्या प्रकारे क्लासिफाय केले जातात आणि तर कशाच्या बेसवरती, तर इंटरमॉलिक्युलर फोर्सेसच्या बेसवरती. तर त्याच्या पहिला आहे इलॅस्टोमर्स. ओके, elasticity is a property by which a substance get stretched by external force and restore its original shape on release of that force. तर इलॅस्टोमर्स म्हणजे काय की अशी एक प्रॉपर्टी आहे की जी सबस्टन्स ताणल्या गेल्यानंतर ती परत त्याच ठिकाणी सोडल्या, जर आपण तो सबस्टन्स ताणलेला सोडला तर तो ॲज इट इज जशाचा तसा त्या लेवलला येतो. म्हणजे जसं की आता एक्झाम्पल त्या ठिकाणी डायग्राम दिलेली आहे आपल्याला. रबर, ओके, सगळ्यांना रबर माहिती आहे. रबर ताणलं की ते मोठं खेचलं जातं आणि खेचलं गेल्यानंतर ते सोडल्यानंतर ते काय होतं, परत जसं ज्या साईजमध्ये होतं त्या साईजमध्ये ते ॲटोमॅटिक येऊन लागतं. म्हणजे त्या ठिकाणी जो काही फोर्स ॲप्लाय होतो तो फोर्स काय करतो, त्याच्या ओरिजिनल शेपला परत रिस्टोर करतो. ओके, आणि त्याला म्हटलं जातं इलॅस्टोमर्स. इलॅस्टोमर्सचे बरेचसे एक्झाम्पल आहेत, जसं की रबर असेल किंवा बोना एस असेल, बोना एन असेल किंवा निओप्रिन असेल. ओके, त्यानंतर पुढचं आहे फायबर्स. पॉलिमेरिक सॉलिड्स विच फॉर्म थ्रेड्स आर कॉल्ड फायबर्स. तर असे फायबर की जे दोऱ्यापासून तयार होतात. बघा या ठिकाणी डायग्राममध्ये तुम्ही बघू शकतात, हे दोऱ्याचे वेगवेगळ्या कलरचे या ठिकाणी पॅकेट दिलेले आहेत. तर हे जे बंडल दिसत आहे तुम्हाला दोऱ्याचे, तर हे कशाचे प्रकार आहे तो, तर फायबरचा आपण त्या ठिकाणी एक्झाम्पल आहे. तर त्याच्यामध्ये पॉलिअमाइड असेल किंवा पॉलिस्टर, आपण म्हणतो ना पॉलिस्टरचा धागा वगैरे म्हणतो, किंवा टेरेलिन म्हणतो. आपल्या आयर्लंड भाषेत अजून दुसरा एक शब्द आहे बघा, टेरिकॉट म्हणतो आपण, त्यालाच म्हणतात टेरेलिन. नेक्स्ट पॉलिमर आहे थर्मोप्लास्टिक पॉलिमर. थर्मोप्लास्टिक म्हणजे ते सगळे थर्माकॉल वगैरे. डायग्रामवरून तुम्हाला लक्षात येईल की पॉलिथिन, पॉलिस्टिरीन किंवा पॉलिव्हिनिल्स. तर थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स कुठले असतात की जे जास्त हीट कॅपेबल करतात. आता आपण एखाद्या बाटलीमध्ये गरम पाणी टाकलं तर ती हीट कॅपेबल करते त्या ठिकाणी, म्हणून ते काय आहेत, थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स. प्लास्टिक तर माहिती आहे तुम्हाला, थर्मो म्हणजे टेम्परेचर, बरोबर, टेम्परेचर कॅरी करणारे प्लास्टिक, याला म्हटलं जातं थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स. त्यानंतर आहे थर्मोसेटिंग पॉलिमर्स. बघा, thermosetting polymers are rigid polymers. During their formation they have property of being shaped on heating, but they get hard while hot. ओके, थर्मोसेटिंग पॉलिमर असे असतात की जसं की मशीनमध्ये काही रिंग असतील, मशीनमधला काही एखादा मेटलसारखा पार्ट असेल, तो कितीही गरम झाला तरी तो वितळत नाही. म्हणजे तो एवढा हार्ड तयार केलेला असतो, म्हणजे कणखर तयार केलेला असतो की तो किती हीटमध्ये गेला तर तो त्या ठिकाणी मेल्ट होत नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ टाईप ऑफ डिफरंट मोनोमर्स. पॉलिमर्स आर डिवायडेड इंटू 2 क्लासेस, होमोपॉलिमर्स आणि कोपॉलिमर्स. तर होमोपॉलिमर्स म्हणजे काय, दी पॉलिमर्स विच हॅव ओनली वन टाईप ऑफ रिपीटिंग युनिट आर कॉल्ड होमोपॉलिमर्स. ओके, असे पॉलिमर की ज्यांचे टाईपमध्ये एकाच वेळेस रिपीटिंग युनिट होतं त्यांना म्हटलं जातं होमोपॉलिमर्स. त्यानंतर कोपॉलिमर्स म्हणजे काय की दी पॉलिमर्स विच हॅव 2 or more टाईप्स ऑफ रिपीटिंग युनिट्स आर कॉल्ड कोपॉलिमर. होमोपॉलिमरच्या अगदी विरुद्ध, की जास्तीत जास्त ते युनिट रिपीटिंग होतात आणि म्हणून त्या पॉलिमरला म्हटलं जातं कोपॉलिमर्स.
त्यानंतर आहे सम इम्पॉर्टंट पॉलिमर या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे रबर. ओके, रबर ह्या चॅप्टरमध्ये खूप महत्त्वाचं आहे. त्याचं मेकॅनिझमसुद्धा नॅचरल रबरचं विचारलं जातं. हे जे नॅचरल रबरचं मेकॅनिझम तुम्हाला दिसतं आहे हे सुद्धा त्या ठिकाणी एक्झामला बऱ्याच वेळेस विचारलं गेलेलं आहे. इलॅस्टोमर्स आर पॉप्युलरली नोन ॲज रबर्स. जे इलॅस्टिक असतात म्हणजे जे ताणले जातात त्यांना म्हटलं जातं कॉमनली रबर्स. फॉर एक्झाम्पल बलून्स असेल, फुगे असतील, शू सोल्स असतील, टायर्स असतील, सर्जन ग्लोव्ज असतील, ते हातातले आपण म्हणतो ना सर्जरी करताना ग्लोव्ज घातले जातात बघा, गार्डन होस असेल एक्सेट्रा, हे काय सर्व रबरचे एक्झाम्पल आहेत. ओके, तर नॅचरल रबर, मोनोमर ऑफ नॅचरल रबर इज आयसोप्रीन. ओके, तर नॅचरल रबर हे आयसोप्रीन त्यापासून तयार केलं जातं, जसं की 2-मेथिल-1,3-ब्युटाडाईन. त्याचा फॉर्म्युला आहे आयसोप्रीनचा CH2 डबल बॉन्ड CH, CH3, CH डबल बॉन्ड CH2. हे नॅचरल रबरचा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युलासुद्धा तुम्हाला 1 मार्कला एक्झामला जनरली विचारला जातो. या ठिकाणी ही रिॲक्शन दिलेली आहे. तर ही रिॲक्शन जी आहे नॅचरल रबरची ही व्यवस्थित स्टडी करायची आहे, कारण की एक्झामला बऱ्याचशा वेळेस ही रिॲक्शन विचारली गेलेली आहे. 2 ते 3 मार्कला नॅचरल रबरवरती क्वेश्चन दरवर्षी विचारला जातो. त्यानंतर प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत नॅचरल रबरच्या. पॉलीआयसोप्रीन मॉलिक्यूल हॅज 6 कॉन्फिगरेशन ऑफ दी कार्बन डबल बॉन्ड, कार्बन डबल बॉन्ड, कार्बन डबल बॉन्ड, कार्बन. It consists of various chains held together by weak van der Waals forces and has colloid structure. It can be stretched like a spring and exhibits elastic property. ओके, स्प्रिंग सारखं ते ताणलं जातं आणि परत ॲज इट इज इलॅस्टिक प्रॉपर्टी त्या ठिकाणी दाखवत असतं. ही त्याची काय प्रॉपर्टी आहे. त्यानंतर टॉपिक स्टार्ट होतो आहे वल्कॅनायझेशन ऑफ रबर. तर त्याची डेफिनेशन जनरली विचारली जाते. वल्कॅनायझेशन म्हणजे काय? द प्रोसेस बाय विच अ नेटवर्क ऑफ क्रॉस लिंक्स इज इंट्रोड्यूस इंटू अँड इलॅस्टोमर्स इज कॉल्ड वल्कॅनायझेशन. अशी प्रोसेस की नेटवर्क ऑफ क्रॉसच्या लिंकच्या इंट्रोड्यूस करते ती, तर इलेक्ट्रोमर्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतो आणि ती जी प्रोसेस होते मग त्याला म्हटलं जातं वल्कॅनायझेशन. बाकीचे काही लेक्चर असेल आपण नेक्स्ट डे बघू.